श्री गणेशाय श्री सरस्वत्यै श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम् हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम मुल्तानी कृष्ण हरि जय जय
जय जय राम राम जय जय कृष्ण जय 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 गोवर्धन कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम क्या बात है
करुणा दृष्टी जय जय शरणागत दीनांतरणीय करुणा दृष्टी जय जय कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय जय श्री सीताराम चरणिये लक्ष्मण राजा राम चरणिये लक्ष्मण सीताराम चरणिये लक्ष्मण राजा राम चरणिये लक्ष्मण मिश्रमण सीताराम चरणिये लक्ष्मण राजा राम चरणिये लक्ष्मण कीर्तन सुने रंगातले हवा हो कीर्तन सुने रंगातले हवा हो राजा राम चरणिये लक्ष्मण सीताराम चरणिये लक्ष्मण राजा राम चरणिये लक्ष्मण सीताराम राजा राम राम सीताराम राम बालकृष्ण चरणिये स्वरूपी माझे स्वरूपी मनला विकास स्वरूपी स्वरूपी मनला विकास स्वरूपी मनला राजा राम
राम राम राम राम सीताराम सीताराम म्हणा. राम 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 सीताराम सीताराम. राम राम सीताराम सीताराम. राम राम सीताराम सीताराम. सगळ्यांनी म्हणायचंय हा. राम 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 सीताराम सीताराम. राम राम सीताराम सीताराम. राम 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 सीताराम. सगळ्यांनी टाळी वाजवून माझ्या पाठीमागून म्हणायचंय. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. टाळीचा पण आणि भजनाचा पण. सगळ्यांनी मोठ्या आवाजात भजन म्हणायचं. राम राम सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. 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 आवाज द्या. आवाज येत नाहीये मला. पंढरीनाथ महाराज की रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की. भगवान गोपाल कृष्ण महाराज. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज. सद्गुरु श्री श्रीराम महाराज. मंगलमूर्ति मंगलमूर्ति सद्गुरुनाथ महाराज. जय जय. नमः पार्वती पते. आवाज आवाज कसा पाहिजे. अहो समारोपाचं कीर्तन आहे आज. वास्तविक उत्सव म्हटल्यानंतर उत्साह दांडगा पाहिजे की नाही. कसा पाहिजे.
आणि त्यातून महाप्रसाद घेऊन बसलाय की नाही, मग आवाज यायला पाहिजे की नाही? कसा यायला पाहिजे? एकदम खड्या आवाजात, मोठ्या आवाजात गर्जना करा, पंढरीनाथ महाराज की. आता कसा आवाज आहे? असा शेवटपर्यंत टिकवा. आजचं आपलं समारोपाचं कीर्तन आहे. उद्या परत तुम्हाला कोण त्रास द्यायला येणार नाही हो. शेवटपर्यंत हाच आवाज ठेवायचा बरं का. हा, गजर केला की आवाज आला, काय हो की नाही? किती प्रामाणिकपणे बोलतायत की नाही. फक्त तो टिकवा म्हणजे झालं. बरोबर आहे. ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा. ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा. ऐसे दान देई देवा, नमाहो मन आणि काही, नमाहो मन आणि काही. ऐसे दान देई देवा. घडो संत संग नित्य, घडो संत संग नित्य, घडो संत संग नित्य. तुझे पायी जडो चिंता, तुझे पायी जडो चिंता. ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा. तुझे चरणी रामो भाव, तुझे चरणी रामो भाव, तुझे चरणी रामो भाव. तुझे चरणी रामो भाव, जळो माझा अहं भाव, जळो माझा अहं भाव. ऐसे दान देई देवा. विनवे महरी सांग, विनवे महरी सांग, विनवे महरी सांग, विनवे
ऐसे विनवी मारा हरे संता विनवी पुंडलीक वरदा आवाज द्यायचा. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की. नमः पार्वती पते हर 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 महादेव. जय जय सद्गुरुनाथ महाराज. श्रीराम. तुम्ही श्रोते जगदीश तेथे माझी विपत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे या न्यायानं. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या आत्माला मला वंदन करते. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते. ज्यांना घेऊन आपल्याला 2 तास आता 1.5 तास अशी कीर्तन सेवा सादर करायची, अशा आमच्या गोड साथीदारांना वंदन करते. आणि ज्यांच्यामुळे मी या कीर्तन क्षेत्रामध्ये आहे असे माझे कीर्तन क्षेत्रातले संगीतातले माझे गुरुजी म्हणजेच माझे वडील हरिभक्तपरायण गंगाधर बुवा व्यास डोंबिवली, त्यांनाही इथून वंदन करते. आणि भगवंतांचा आशीर्वाद घेऊन, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन कीर्तनाला सुरुवात करायची. समारोपाचं कीर्तन माझ्याकडे आलंय. वास्तविक बघायला गेलं रामनवमीच्या वेळेलाच त्यांनी हा महोत्सव ठेवला होता. त्याही वेळेला मला फोन आला होता. पण नेमकी माझी तारीख अशी होती की मी त्या वेळेमध्ये पोचणं गरजेचं होतं आणि त्यामुळे मला येता आलं नाही.
आणि आपल्या कमिटीनं दुसरे मेंबर्स घेतले, पण त्याही वेळेला काहीतरी अडचणी निमित्तानं तो रद्द झाला आणि पुन्हा हे समारोपाचं कीर्तन माझ्याचकडे. त्या वेळेला ठरलं होतं तसं याही वेळेला माझ्याचकडे आलं. काय आहे, भगवंतांची सेवा कोणी कुठे कधी कशी करावी याची योजना त्याने आधीच आखलेली असते आणि त्यामुळे ही कीर्तन सेवा माझ्याच नशिबात होती. दोन्ही वेळेला बघा, टॅली करून बघा. नंतर सगळे कीर्तनकार पण वेगळे ठरलेले. त्याच्या आधी मला विचारलेलं, सगळं झालेलं, सगळं पक्क झालेलं, पण नंतर पुन्हा मी पोचू शकणार नाही म्हणून माझं थोडस पुढं गेलं, कॅन्सल झालं. पण त्याही नंतर पुन्हा मला यायला मिळालं. भगवंतांची इच्छा दुसरं काय, आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम. आणि म्हणूनच समारोपाचं कीर्तन म्हणजे अगदी शेवटचं कीर्तन नसतं बरं का. सांगायचा हेतू काय आहे, ह्या सत्रातलं सांगतेचं कीर्तन, ह्या सत्रातलं समारोपाचं कीर्तन माझं सत्रातलं कीर्तन समारोपाचं आहे, आयुष्यातलं नाही. तेव्हा असाच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, एवढं मागणं मागते. जे काही चांगलं वाटेल आणि ह्या 1.5 तासामध्ये आपल्याला जास्त करून कीर्तनच ऐकायला मिळतंय की नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आणि त्याबरोबरीनं आपल्या सगळ्यांची साथ. कारण सांगते, श्रोत्यांवर कीर्तनकारांचं कीर्तन अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. तुमची दाद, तुमचा प्रतिसाद म्हणजे कीर्तनकारांचं टॉनिक असतं. आणि म्हणून हे टॉनिक जर आम्हाला मिळालं तर आमची सुद्धा एनर्जी चांगली लागते. तेव्हा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत द्या. विषयाकडे वळायचंय. जास्त खोलात न शिरता पण तरी सुद्धा मुद्देसूद बोलून आपल्याला ह्या अभंगाचा आणि कथेचा भावार्थ आपल्या समोर मांडायचा आहे, वेळेअभावी. तेव्हा एकदा फक्त गर्जना करूया आणि विषयाकडे वळूया. नमः पार्वती पते. काय सांगितलं आता? नमः पार्वती पते. तुमचा आवाज तुम्ही ऐका. आता रेकॉर्डिंग चालू आहे बघा, रेकॉर्डिंग चालू आहे, सगळीकडे जातोय हा आवाज. त्यामुळे कसा आला पाहिजे, खणखणीत आला पाहिजे की नाही. आपल्या कीर्तन सत्रातला, आपल्या बिलोली गावातला, मगाशीच आमच्या दादांनी सांगितलं, इथे गर्दी नसली तरी दर्दी आहे. मग त्या दर्दीचा आवाज सुद्धा कसा यायला पाहिजे. हा, त्यांनी मला आल्या आल्याच सांगितलं, हा, तानसेन नसले तरी कानसेन आहे, हे सांगितलंय मला त्यांनी. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांकडनं थोडीशी अपेक्षा. पंढरीनाथ महाराज की श्रीराम. नरहरी पंतांचा घेतलेला अभंग आहे श्रोते. आणि आपल्या या अभंगामध्ये आमच्या नरहरी पंतांनी सुरेख वर्णन केलंय, सर्वसामान्य माणसांना समजेल असं. ऐसे दान देई देवा, न मागो मन आणि काही. घडो संत संग नित्य, तुझे पायी जडो चित्त. तुझे चरणी राहो धाम, जळो माझा अहंभाव. कळो द्यावे मजसी वर्म, भूत दया ऐसे कर.
विनवी नरहरी संता, कृपा करी कृपावंता, ऐसे दान देई देवा, न मागो मन आणता. पंढरीनाथ महाराज की. नरहरी पंतांचा घेतलेला अभंग आहे आणि आमच्या या अभंगामध्ये आमचे नरहरी पंत असं सांगतात, हे भगवंता परमेश्वरा, मला असं काहीतरी दान तू दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागावं ही इच्छा मनामध्ये शिल्लकच राहू नये. असं काहीतरी दान दे. ज्या वेळेला देव आणि भक्त या दोघांचे संवाद चालू असतात, बघा मी काय म्हणतेय लक्षात घ्या, देव आणि भक्त यांचे संवाद चालू होते. आपले असतात का? आपले असतात का? आम्ही देवाशी कधी बोलण्याचा प्रयत्न तरी करतो का? का करत नाही? बघूया आपण पुढे. पण सांगायचा हेतू काय आहे? देव आणि भक्त या दोघांचा ज्या वेळेला संवाद चालू होता त्या वेळेला श्रोते हो, आमच्या नरहरी पंतांनी भगवंताला सांगितलंय, भगवंता मला काही नको बरं, पण भगवंत एवढा हट्टाला पेटलेला की नाही नाही तू काहीतरी मागायलाच पाहिजे. काहीही माग, काहीही माग, पण मागितलंच पाहिजे. आता काय आहे ना, देवाची आज्ञा, देवाची आज्ञा असल्यामुळे ती तर आपल्याला पाळायलाच पाहिजे. देवाची आज्ञा म्हणून पाळली पाहिजे, नाहीतर नाही पाळली तर देवाज्ञा नाही का? त्यापेक्षा देवाची आज्ञा आहे, बाबा ठीक आहे मी मागतो तुझ्याकडे, पण असं काहीतरी दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागायला शिल्लकच राहू नये, शिल्लकच ठेवू नकोस. आणि म्हणून पहिलंच दान मागितलं. श्रोते हो, भगवंताच्या समोर उभं राहून नेहमी आपण दानच मागायचं. पण दुर्दैव असं आहे की आम्ही भगवंताच्या समोर राहतो, उभे राहतो आणि भगवंताकडे भीक मागतो, भीक मागतो. लक्षात घ्या श्रोते हो, ज्या वेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं पोट भरण्याकरता, स्वतःच्या स्वार्थासाठी भगवंताकडे काहीतरी आम्ही मागतो ना, त्या वेळेला त्याला भीक असं म्हणतात. कुटुंबासाठी, कुटुंबाचं पोषण करण्यासाठी ज्या वेळेला आम्ही भगवंतासमोर उभे राहतो आणि काहीतरी मागतो त्याला भिक्षा असं म्हणतात. या समाजाकरता ज्या वेळेला आम्ही मागतो त्याला दान असं म्हणतात. आणखीन पुढचं सांगतो, या अखंड विश्वाकरता ज्या वेळेला मागतो ना श्रोते हो, त्याला पसाय दान असं म्हणतात. कोणी मागितलं? कोणी मागितलं? आमच्या माऊलींनी मागितलं. अखंड या विश्वाकरता मागितलंय, स्वतः करता नाही, स्वतः करता नाही. आणि म्हणूनच या अखंड विश्वाचा विचार करता आम्ही भगवंतांकडे काय मागितलं पाहिजे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी काय मागणं मागितलं? अहो माऊली आहे ती, माऊली आहे. माऊली अशीच असते हो. आपल्याला एक वेळ नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या लेकरांना सगळं काही चांगलं मिळायला पाहिजे ही जी भावना असते ती माऊलीची असते. म्हणून लक्षात घ्या, शक्यतो माऊली कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात? आम्ही आई म्हणू, माय म्हणू, पण माऊली साधी गोष्ट आहे बरं. जर आपणच आपल्या लेकराला बरोबर घेतलं, आपल्या लेकराचं आपण सगळं काही करतो, अगदी घाणेरड्यातला घाणेरडा शब्द वापरायचा, त्याचं शेंबूड सुद्धा आम्ही पोचतो, पण जर त्याच वेळेला दुसरा मुलगा कोणी आला, म्हणजे दुसऱ्या घरातला जर कोणी मूलबाळ आमच्याकडे आलं तर आम्ही त्याचा शेंबूड पुसू का? पुसू का? नाही. प्रत्येकाला फक्त आपलंच मूल प्रिय असतं. पण माऊली ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ह्या माऊलीनं अखंड विश्वावर प्रेम केले. या अखंड विश्वाला त्यानं आपली लेकरं मानलेलं आहे, म्हणून विठू माऊली म्हटलंय, ज्ञानेश्वर माऊली म्हटलंय.
काय सुंदर मागणं आहे, काय सुंदर मागणं. लक्षात घ्या, आम्ही सगळे कीर्तनकार ज्या वेळेला आम्ही उत्सव करतो, जन्मोत्सव करतो, त्या वेळेला आम्ही प्रत्येक कीर्तनकार एक वाक्य आवर्जून वापरतो. प्रत्येक कीर्तनकार वापरतो. कोणतं? भगवंतांनी अवतार घेतला, कशासाठी घेतला? दुष्टांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी घेतला. सगळेजण आम्ही सांगतो, पण आमची माऊली म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवन. अहो, या दुनियेमधला जर सगळ्यात वाईट माणसाला प्रत्येक वेळेला जर घालूनच टाकायचं असेल, त्याला मारूनच टाकायचं असेल, तर या जगामध्ये सज्जन माणसं उरतील किती? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. आणि म्हणून आमची माऊली असं म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो. प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये खल म्हणजे वाईट वृत्ती दडलेली आहे. तर ही जी वाईट वृत्ती आहे, या वाईट वृत्तीचाच तू नाश कर, म्हणजे ही माणसं सज्जन माणसांकडे कल्ले जातील, त्यांच्याकडे वळतील, सज्जन व्हायला त्यांना मदत होईल. आणि म्हणून मदत मागतानाच भगवंतांकडे अशी मागितली, मागणं मागतानाच असं मागितलंय. अहो, एवढंच नाही, जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जे पाहिजे ते तू दे, असं मागणं आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं. कसं मागणं असावं? हो, भगवंतांकडे नेमकं मागणं असावं तरी कसं? काय मागणं मागावं? श्रोते हो, मागणं जे तुकाराम महाराज आले, त्यांनी सुद्धा भगवंतांकडे मागणं मागितलं. कोणतं मागणं मागितलं? हे चिदा देगा देवा तुझा विसर न भाव, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जुळी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगास. किती सुंदर मागणं आहे. पण आम्ही ज्या वेळेला हे आरती बरोबर म्हणायला लागतो ना, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, सगळे म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो. पण खरंय का उभी? हे खरंय का? अहो नाही, हे सगळं खरं नाही. फक्त सगळे म्हणतो म्हणून आम्ही हे म्हणतो, पण मनामध्ये वेगळं चालू असतं. हे चिदान देगा देवा आमचा पगार 90,000 रुपये व्हावा, असतं की नाही? प्रत्येकाच्या मनातलं बोलले की नाही सांगा? प्रत्येकाला असं वाटत असतं की आमचा पगार 90,000 रुपये व्हावा. मग हे मागणं आम्ही भगवंताकडे मागतो. मग मागणं नेमकं असावं कसं? तुकाराम महाराजांनी हे मागणं मागितलंय, हेची दान देगा देवा. तसंच आमच्या नरहरिपंतांनी मागितलंय, ऐसे दान देई देवा न मागो म्हणा. आमचे नामदेव महाराज आले आणि त्यांनी सुद्धा आशीर्वाद असाच मागितला, आकल्प आयुष्य भावे तया पुरा माझी या सकळा हरीच्या. कल्पनेची बाधा न हो कोणी काही, ही सर्व संत मंडळी सुखी. अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा. मला गोराज, मला गोराज, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखे निधान पांडुरंग. याला म्हणतात मागणं, ह्याला म्हणतात मागणं. श्रोते हो, आणखी आमचे नाथ महाराजही आहे आणि आमच्या भगवती आईला मागणं मागितलं. काय मागणं होतं? किती सुरेख मागणं होतं. कसं होतं? रूपकात्मक असल्यामुळे आपण जरा समजून घेऊ, पण
कसं? थोडस तत्वज्ञान ह्याच्यातून जाईल, पण समजून नक्की सांगेल. सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना समजून सांगते. रूपक कसं आहे? आमचे नाथ महाराज आले आणि भगवती आईकडे मागणं मागतायत. सत्वर पावगा मला भवानी आई, रोडगा वाहेल ना तुला. सत्वर पावगा मला भवानी आई, रोडगा वाहेल तुला. सत्वर पावगा मला भवानी आई, रोडगा वाहेल तुला. सत्वर पावगा मला भवानी आई, रोडगा वाहेल तुला. हे भवानी आई, अगं मी जे मागेल ते जर तू मला दिलंस ना, तर मी तुला रोडगा वाहेल. आता रोडगा म्हणजे काय आपल्याला सांगायची गरज नाही, आपण मराठवाड्यातले का नाही का? आपल्याला माहितीये, पण माझं म्हणणं पूर्ण झालं तर. पण मागणं काय मागणं मागितलं, कसं मागणं मागितलं? हे भगवती आई, मी जे मागेन ते तू दे बरं का. आणि ह्यासाठी पहिलं मागणं, सासरा माझा गावी गेला. बघा, सासरा माझा गावी गेला, इकडच खपुडे त्याला, इकडच खपुडे त्याला. भवानी आई रोडगा वाहेल तुला. सत्वर पावगा मला भवानी आई, रोडगा वाहेल तुला. आता काय सांगितलंय बघा, सासरा माझा गावी गेला. सासरा म्हणजे काय? तर सासरा म्हणजे अहंकार. लक्षात घ्या, सासरा या अहंकाराला सासरा ही उपाधी का बरं दिली असेल, याचं कारण सांगतो. सासरा म्हणजे एक आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती. वास्तविक बघता सासरी गेल्यानंतर मुलीला आपल्या सासऱ्यांचा आधार जरा जास्त वाटतो बरं का? त्यांची जरा माया असते आणि म्हणून आदरयुक्त भीती असते. मग ही आदरयुक्त भीती ह्याचा हळूहळू अभिमान, हा अभिमान काही कालांतरानं अहंकारामध्ये रूपांतरित होतो. आणि मग हा अहंकार जो आहे ना, हा अहंकार आपल्या मनाला फार त्रास द्यायला लागतो. कारण हा अहंकार येताना कधीही एकटा येत नाही, त्याबरोबर येताना आपले सगळे षड्रिपू बरोबर घेऊन येतो. म्हणून हा अहंकारच नको. म्हणून या अहंकाराला बाहेर पाडलेलंच आहेच ना, तो आणायचे बाहेर गेलेला आहे ना. मग आता त्याला आतमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नको. म्हणून या अहंकाराला सासऱ्याचं नाव. यापुढे जाऊन आमच्या नाथ महाराजांनी भगवती आईकडे मागणं मागितलं. कोणतं मागणं हो? सासरा झाला. आता या सासरच्या मंडळींमधलं आणखीन एक कॅरेक्टर पुढे आलं. कोणतं आलं माहितीये प्रत्येकाला? बघा, सासू माझी जाच करते. बघा, सासू माझी जाच करते, लवकर ले ग तिला, लवकर ले ग तिला. भवानी आई रोडगा वाहेल तुला.
जावा जावा म्हणजे काय बरं? जावा जावा म्हणजे आला द्वेष आणि मत्सर. जावा जावा म्हणजे द्वेष आणि मत्सर. अहो कोणी कितीही म्हणू दे, आम्ही जावा जावा अगदी बहिणी बहिणी सारख्या राहतो. कोणी कितीही सांगू देत, आम्ही जावा जावा अगदी मैत्रिणी सारख्या राहतो. खोटं असतं, सगळं खोटं असतं. हे फक्त सांगण्यापुरतं असतं, मनातच माहिती असतं सगळं. द्वेष मत्सर चालू होतो. सगळं काय ते मोठ्याला दिलं, आम्हाला काही दिलं नाही. नाहीतर मग सगळं काय ते धाकट्याला दिलं, आम्हाला काही दिलं नाही. मग याच्यामधून द्वेष मत्सर तयार होतो. आणि तो मत्सर निर्माण झाल्यानंतर मग काय होतं? खून, मारामार्या, दंगे. कशासाठी? कोर्ट कचेरी. कशासाठी? 1 इंच जागेसाठी कोर्ट कचेऱ्या. मग ह्या सगळ्यामधून आपण एवढंच शिकतो का? अरे हे सगळं इथे राहायचंय, आपण बरोबर काही नेणार नाही हे माहिती असून सुद्धा आमच्या मनामध्ये द्वेष मत्सर निर्माण होतो. म्हणून हा द्वेष मत्सर कोणाच्याच बाबतीत माझ्या मनामध्ये नको. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी या द्वेष आणि मत्सराला या जावा जावांचं नाव. लक्षात घ्या कसं मागणं मागितलं. द्वेष मत्सर माझ्या मनामध्ये नको, लोभ माझ्या मनामध्ये नको, अहंकार माझ्या मनामध्ये नको. अहो एवढं करून थांबले नाही, याच्याही पुढे जाऊ. आणखीन एक कॅरेक्टर आहे. कोणतं? नंडेचं कार्ट किरकिर करत. नंडेचं कार्ट किरकिर करत. खडूस होऊ दे त्याला, खडूस होऊ दे त्याला. भवानी हरी धुडका बाहिन तुला, सत्कार पावल्या मला. भवानी हरी धुडका बाहिन तुला. आता काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या. नणंद भाऊजाई. आता नंदा भाऊजाया म्हटल्यावर काय आलं? इथे आला भेदभाव. नंदा भाऊजाया म्हणजे भेदभाव. लक्षात घ्या एकच गोष्ट असते, पण ती जर सुनेनं सांगितली तर चूक, पण तीच गोष्ट जर मुलीनं सांगितली तर बरोबर. भेदभाव होतो. आजी आजोबांचं आपल्या नातवंडांवर फार प्रेम असतं, फार प्रेम असतं. पण त्यातल्या त्या मुलीच्या मुलांवर जरा काकणभर चढच असत. कारण याचं कारण साधं आहे. वाईट हेतूने मी अजिबात बोलत नाही, चांगल्या हेतूनेच सांगते. कारण मुलगी आपल्याकडे कधीतरी येते. मग तिच्या मुलांना जर एखादी गोष्ट आपण जास्त दिली तर बिघडलं कुठे? पण तेच नजरेमध्ये बघा, माझ्या मुलांना द्यावंच नाही वाटलं. भेदभाव चालू होतो मनामध्ये. म्हणून कोणाच्याच बाबतीत माझ्या मनामध्ये भेदभाव. म्हणून भेदभाव घेऊन टाक, नको मला. अहो एवढंच कशाला? अहो ज्याच्यामुळे आपण या संसारामध्ये आहोत, ज्याच्यामुळे आपण या सासरच्या मंडळींमध्ये आहोत, त्याला सुद्धा सोडलं नाही, त्याला पण सोडलं नाही. आणि म्हणूनच आमच्या नाथ महाराजांनी भगवती आईकडे मागणं मागितलं. कोणतं? आता हे कोणतं कॅरेक्टर आहे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाच्या मनामधलं, प्रत्येकाच्या संसारामधलं फार महत्वाचं कॅरेक्टर. दादला मारून हुंडी देईन. बघा त्याला सुद्धा सोडलेलं नाही. दादला मारून हुंडी देईन, मोकळी कर मला, मोकळी कर मला. भवानी हरी धुडका बाहिन तुला, सत्वर पावलं मला. भवानी हरी धुडका बाहिन तुला, सत्वर पावलं मला. भवानी हरी धुडका बाहिन तुला. आता दादला, दादला मारून आहुती देईन. दादला म्हणजे नवरा, आणि नवरा म्हणजे वासना. असं म्हटलं जातं, जन्म घेणे लागे वासनेच्या. वासना मनामध्ये राहिली की पुन्हा पुन्हा आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. म्हणून ही वासना
भेदभाव नको, द्वेष मत्सर काहीच नको. म्हणून त्याला सुद्धा घेऊन जा असं सांगितलं. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, काय म्हणाले, एका जनार्दनी सगळे सगळ्यांना घेऊन जा म्हणाले. कोणाला बरोबर आहे? एका जनार्दनी सगळे जाऊनी एकलीच राहून मला, एकलीच राहून मला भवानी हरी गुणगा वाहिन तुला, सत्वर पावलं मला भवानी हरी गुणगा वाहिन तुला, सत्वर पावलं मला भवानी हरी गुणगा वाहिन तुला, भवानी हरी गुणगा वाहिन तुला, भवानी हरी गुणगा वाहिन तुला. धन्यवाद. पण काय सांगितलंय, कसं मागणं असावं. आता तुम्ही म्हणाल सासरच्याच मंडळींचं नाव का घेतलं, माहेरच्या मंडळींचं का नाही घेतलं. याच्यामध्ये सुद्धा सासरच्या माणसांवर प्रेम असतं, पण माहेरच्या माणसांवर जरा काकणभर चढ असतं. म्हणून जर काही व्हायचं असेल तर तिथे सासरच्या माणसांचं नाव घेतलं जातं. म्हणून श्रोते हो, माहेराकडे वळलेली ही मुलगी, पण हे सगळं जरी खरं असलं तरी आपण भगवंतांकडे काय मागतोय हे रूपकात्मक भारूड आमच्या भगवंतांकडे आमच्या नाथ महाराजांनी मागितलं. म्हणून मागणं कसं असावं. आमचे नरहरी पंत म्हणाले, देवा तुला मला द्यायचंय ना, तर मग कसं दान देशील. घडो संत संग नित्य तुझे पायी जडो चित्त. मला सत्संगती मिळाली, मला संतांची संगत मिळाली. का बरं संतांची संगत का मागितली असेल, याचं कारण एकच. संत काय करतात तर आपल्या मनाची ते मशागत करतात आणि भावना नावाचं बी त्यामधून ते रुजवत असतात आणि परमार्थाचं भरघोस पीक त्यातून ते काढत असतात. असे असतात आमचे संत. म्हणून मला सत्संगती मिळाली, संतांची संगत मिळाली. माझा भाव तुझ्या चरणाजवळ असावा, माझा भाव तुझ्या चरणाजवळ असावा, माझं चित्त तुझ्या चरणाजवळ असावं. देवा आणखीन मला काही नको, पण सत्संगती द्यायची म्हणतोस, पण ते संत ओळखायला यायला पाहिजे, बरोबर ना. मग ते ओळखायचे कसे. श्रोते हो, आमच्या राजा भर्तृहरीने एका श्लोकामध्ये सांगितलं, गर्वन्नोद्वहते न निंदति परान् नो भाषते निष्ठुरम् उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं सन्तिष्ठते मूकवत् दोषाञ्छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. पंढरीनाथ महाराज की गर्वन्नोद्वहते न निंदति परान् नो भाषते निष्ठुरम्. संत हे पूर्णपणे निगर्वी असतात, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो, अहंकार नसतो. म्हणून ते संत आहेत आणि आम्ही सामान्य माणसं आहोत. न निंदती परान, ते कोणाचीही निंदा नालस्ती करत नाही, म्हणून ते संत आहेत. निंदा नालस्ती करणारी आम्ही माणसं. ह्याला काय कळतंय त्याला काय कळतंय, नुसतं आपणच म्हणतो अरे आपल्याला किती कळतंय, ह्याचा कधी विचार करतो का. नाही करत. फक्त ह्याला काय कळतंय त्याला काय कळतंय एवढंच आम्ही म्हणत बसतो. आम्ही म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, आपल्यामध्ये सुधारणा होण्याकरता. पण जर आम्हाला कोणी नावं ठेवली, जर आमची कोणी निंदा केली, तर आम्ही काय म्हणणार, हा माहितीये 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 माहितीये, स्वतःला फार शहाणा समजतो ना तो, म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवतो. हे आम्ही बोलणार. मग न निंदती परा. संत असे नसतात, ते कोणाचीही निंदा नालस्ती करत नाही, म्हणून ते संत आहेत. नो भाषते निष्ठुरम्, ते कोणाशीही कठोर भाषेमध्ये बोलत नाही. आम्ही म्हणतो बघा, चार मुस्काटात मारले असतेस ना तरी चाललं असतं, पण तू जे बोललायस ना ते आयुष्यभर लक्षात राहील. कठोर भाषेमध्ये कोणाशी बोलत नाही. नो भाषते निष्ठुरम् उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते. सहन करतात, कोणी कितीही त्रास दिला तरी संत हे सहन करत असतात, म्हणून ते संत आहेत.
आम्ही सहन करतो का? आमचे मोरोपंत एका आर्येमध्ये सांगतात, ह्या संतांना सहन करताना बघितल्यानंतर आणि सर्वसामान्य माणसांना सहन करताना बघितल्यानंतर आमचे मोरोपंत म्हणतात, संत कसे असतात? दिधले दुःख पराने, दिधले दुःख पराने, उसने फेडू नयेची सोसावे, शिक्षा देव तयाला करील, म्हणून उगीच बैसावे. ते आपल्याला त्रास देत आहेत म्हणून कशाला काहीतरी बोलून आपण आपली जीभ विटाळून घ्यायची. त्यापेक्षा आपण शांत राहायचं, देव काय ते बघून घेईल, आपण शांत राहायचं. पण आम्ही म्हणतो नाही, आम्ही या आर्येमधल्या स्वल्पविरामाच्या जागाच बदलून टाकतो. दिधले दुःख पराने, स्वल्पविराम, उसने फेडू, स्वल्पविराम, नयेची सोसावे. आम्ही उसनं फेडणार नाही, आम्ही त्याचं उसनं फेडणार, सहन करणार नाही, नाही सहन करणार. शिक्षा देव तयाला करील, स्वल्पविराम, देव काय ते बघून घेईल, देव काय ते बघून घेईल म्हणून आम्ही शांत राहायचं. म्हणून उगीच बैसावे, प्रश्नचिन्ह नाही होत, जमत नाही आम्हाला. ते सहन करतात म्हणून ते संत आहेत आणि आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आम्ही सामान्य माणसं. उक्तं केनचिद प्रियंच सहते, क्रोधंचनालंबते. त्यांना कुठं रागवायचं कुठं रागवायचं नाही हे बरोबर कळतं म्हणून ते संत. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत्. लोकांना कविता करण्याचा छंद असतो, नाद असतो, पण यल य मल मोट लट असं झालं म्हणजेच कविता झाली असं होत नाही. यमक जुळलं म्हणजे कविता झाली असं होत नाही. पण तरी सुद्धा संत त्यांना नावं ठेवत नाहीत म्हणून ते संत आहे. दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. बघा, कोणी किती दोषी आहेत त्यामधले दोष ते कधीही काढत नाही, उलट त्यांच्यामधले चांगले गुणच ते हेरत असतात. आणि आम्ही मनुष्य कितीही चांगला असला तरी सुद्धा तो चुकतो कुठे आणि आम्ही त्याला बोलतो कुठे, आम्ही त्याच्याकडे बोट दाखवतो कुठे, हे आम्ही करतो. सगळं चांगलं असतं, सगळं चांगलं असतं. काय आहे, तो माणूस म्हणून चांगला आहे, तालाचं ज्ञान चांगलं आहे, स्वराचं ज्ञान चांगलं आहे, गातोही बरा, पण पितो ना. पण पिणं हा जर त्याचा एक अवगुण बाजूला ठेवला तर तो किती चांगला आहे आम्ही याचा विचार करत नाही. आम्ही फक्त त्याच्या दुःखावरती डागण्या देत बसतो आणि त्याचे दुर्गुणच आम्ही शो ऑफ करतो, त्याचे दुर्गुण, त्या दुर्गुणांचं भांडवल करतो आणि त्याला मातीत घालण्याचा प्रयत्न करतो, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यातले गुण आम्हाला दिसत नाही, असं का? म्हणून आम्ही सामान्य ते सामान्यच राहिलो आणि ते संत पदाला पोहोचले. म्हणून ही संतांची सगळी लक्षणं आहेत, ही संतांची लक्षणं आहेत आणि ही आमच्या राजा भर्तृहरीने सांगितली. संतांना ओळखायचं तर कसं ओळखायचं? आमच्यापेक्षा 10-5 गुण ज्यांच्याकडे चांगले आहेत त्यांना शरण जायचं, त्यांना सज्जन समजायचं, त्यांनाच शरण जायचं असं सांगितलं गेलं. आणि मग सत्संगती दे ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग घडो मज लागली. अहो, त्यांच्या नुसत्या दर्शनानं सुद्धा आमच्या पापाचं मूळ सुद्धा नाहीस होत. म्हणून असे संत आमच्या बरोबरीनं असले पाहिजे, त्यांची कृपा आमच्यावरती असली पाहिजे. म्हणून आम्हाला त्यांच्या सान्निध्यात ठेवलं पाहिजे, आम्ही त्यांच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. म्हणूनच भगवंतांकडे मागणं मागताना आमचे नरहरी पंत म्हणाले, घडो संत संग नित्य तुझे पायी जडू. मला सत्संगती दे, माझं चित्त तुझ्या पायाशी जडू दे.
तुझे चरणी राहू भाव जळो माझा अहंकार. माझ्यातला अहंकार नाही सकर आणि माझा भाव तुझ्या चरणाजवळ ठेव. ह्याच्यापेक्षा दुसरं मी काय मागू. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो पांडुरंग 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 पांडुरंग. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो पांडुरंग 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 पांडुरंग. माझं चित्त तुझ्या पायाजवळ असावं. परमार्थातलं हे कर्म मला ज्या वेळेला कळेल ना त्याप्रमाणे मी कर्म करेन. आणि भगवंता तुला एकच विनंती आहे, तुझी कृपा दृष्टी माझ्यावरती राहू दे, सतत राहू दे. ह्याच्या पलीकडे मी तुझ्याकडे काय मागणं मागू. देवा तुला मला द्यायचंय ना तर मग असंच काहीतरी दान दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागायला शिल्लकच राहू नये. म्हणून तर आमचे नरहरी पंत म्हणतात, ऐसे दान दे देवा ऐसे दान दे देवा ऐसे दान दे देवा ऐसे दान दे देवा ऐसे दान. ऐसे दान दे देवा ऐसे दान. ऐसे दान दे देवा नो मागो मन आणि काही नो मागो मन आणि काही. ऐसे दान दे देवा ऐसे दान. घडो संत संग नित्य, घडो संत संग नित्य. घडो संत संग नित्य. तुझे बाई जळो चित्त, तुझे बाई जळो चित्त. ऐसे दान दे देवा ऐसे दान. ऐसे दान दे देवा ऐसे दान. ऐसे दान ऐसे दान ऐसे दान. तन तन देरे न दिन दिन तन न तन तन देरे न दिन दिन तन न तन तन देरे न दिन दिन तन न तन देरे न दिन दिन तन न तन देरे न दिन दिन तन न तन देरे न 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 दिन दिन तन न तन देरे न दिन तन न तन देरे न दिन तोम दिन तन न तन देरे न दिन तोम दिन तन न तन देरे न दिन दिन तन न देरे न दिन दिन तन न तन देरे न दिन तन न तन देरे न दिन 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 दिन. नग दुग 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 दिन दिन तन न नग दुग 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 दिन दिन तन न नग दुग 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 नग दुग 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 नग दुग 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 दिन. Thank you.
हॅलो, या ठिकाणी ज्योतिताई दुडले, हेमा चौधरी, रेणुकाताई कलमुर्गे आणि शिवशेट्टीताई लवकर जा. आवाज. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. या ठिकाणी मी प्राध्यापक शंकरजी बिरादार यांना विनंती करतो की आपण तोपर्यंत अभंग घ्यावा ही विनंती. घ्या, अभंग घ्या आणि त्यांना माईक द्या प्लीज. बाईंचा माईक दे त्यांना, लवकर दे. संप्रदायाप्रमाणे अर्धा मिनिट आपल्याला भगवंतांचं स्तवन करायचं. हाताने टाळी, मुखानं नाम, ते सुद्धा मोठ्या आवाजात घ्यायचं आहे. आवाज सगळ्यांचा मोठ्याने येऊ द्या ही नम्रपणाची विनंती आहे. असं म्हणतात की जर भजन म्हणताना टाळी मोठ्याने वाजली नाही आणि टाळी वाजवताना जर भजन मोठ्याने झालं नाही तर पुढचा जन्म हा टाळ्या वाजवण्यासाठीच येतो. तेव्हा पुढचा जन्म हा टाळ्या वाजवण्यासाठी नको असेल तर आत्ता टाळी वाजवा, म्हणजे पुढचा जन्म टळ. बरोबर. आवाज सगळ्यांचा मोठ्याने येऊ द्या. माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचंय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पंढरीनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. समारोपाचं कीर्तन असल्यामुळं शेवट गोड करी या नयान. शॉर्ट बट स्वीट असं म्हणायला लागेल आता. काळजी करू नका, तुम्हाला वेळेत सोडणार आहे, कारण मी मुंबईची आहे. टाइमाचं बंधन, बरोबर त्याच वेळेला गाडी पकडणं, तीच गाडी पकडणं हे माझ्या रक्तात असल्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. 11:30 ते 11:35 पर्यंत मी तुम्हाला सोडेन नक्की. आणि त्यामुळं मधून कुठून अजिबात जायचं नाही. कळलं? कळलं? श्रीराम. भगवान गोपाल कृष्ण, भगवान गोपाल कृष्णाच्या ज्या 16,108 स्त्रिया पैकी 16,100 म्हणजे 100 ह्या स्त्रिया नरकासुराच्या तावडीतून आमच्या भगवान गोपाल कृष्णांनी सोडवल्या. पण काय आहे, आपल्याकडे पद्धत आहे, दुसरीकडे राहून आलेली स्त्री, या समाजात त्या स्त्रीला स्थैर्य नाही. मग अशा स्त्रियांनी करायचं काय? ह्या सगळ्या स्त्रियांनी गोपाल कृष्णाला विचारलं, कृष्णा, अरे आता आमचा वाली कोण? त्यावेळेला आमच्या गोपाल कृष्णांनी या 16,100 म्हणजे 100 ह्या स्त्रियांना सांगितलं, काळजी करू नका, आजपासून तुम्ही मला पती माना, बरं का, माना. म्हणून ह्या 16,100 आणि वरच्या ज्या 8 स्त्रिया आहेत, ज्यांना आपण अष्टनायिका म्हणतो, या अष्टनायिका मिळवण्यासाठी भगवंतांना युद्ध करावे लागले, पण जिंकावे लागले, काही ना काहीतरी त्याग करावा लागला, पराक्रम करावे लागले. तेव्हा कुठे ह्या स्त्रिया त्याला मिळाल्या. मग ह्या ज्या अष्टनायिका होत्या, त्या अष्टनायिकेपैकी एका स्त्रीचं चरित्र आज आपण बघणार आहे. मग ती स्त्री कोणती? भगवंतांची अर्धांगिनी होण्याचं भाग्य जिला लाभलं, कशामुळे लाभलं? तिच्या मनामध्ये असलेला भगवंताबद्दलचा भाव, या भावामुळे, तिनं घेतलेलं नाम, या नामामुळे, तिनं केलेली भक्ती, तिनं ठेवलेला विश्वास, यामुळे भगवंत तिच्याकडेही खेचले गेले आणि तिला आपली धर्मपत्नी बनवली. अशी कोणती स्त्री? या स्त्रीचा इतिहास आपल्याला बघायचा. कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला. महेंद्र नामक नगरी होती, महेंद्र नामक नगरी होती.
वरला मानसे कृष्ण सखा वरला मानसे कृष्ण सखा वरला. श्रोते हो, आमच्या महेंद्र नगरीचा राजा महेंद्रनाथ. आता महेंद्र नगरी हे आम्ही असं म्हणतो, पण जर भागवतामध्ये याचा उल्लेख जर ऐकला तर मद्र देशाचा राजा असा याचा उल्लेख आहे. पण आपण असा घेऊ, महेंद्र नगरीचा राजा हा महेंद्रनाथ. ज्या वेळेला आम्ही लहान मुलांना गोष्टी सांगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत असताना आम्ही नेमकं काय सांगतो? एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती, एक असं तरी असतं. किंवा एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, सगळं काही छान चाललेलं असतं, पण दुर्दैवानं पोटी मूल बाळ नाही, संतान नाही. एक असं तरी असतं, पैकी काहीही नाही. बरं का, हा राजा होता, सगळं छान होत, धर्म न्याय नीती परायण असा असलेला हा राजा, श्रोते हो, प्रजेचं अगदी पुत्रवत पालन करणारा, धर्मानं वागणारा भगवान गोपाल कृष्णाचा निस्सीम असा भक्त होता. मुलंही होती, पण तरी सुद्धा चिंते ग्रासीला. कसली चिंता होती? कसं असतं बघा, प्रत्येक माणसाला कितीही सुखी असला, कितीही सगळं काही सुख त्याच्या पायाशी लोळण घेत असलं तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी त्याला एक तरी चिंता किंवा काळजी अशी असतेच, एक तरी दुःख असतच असत. सगळ्यांनाच सगळं कसं मिळेल? नाही मिळत. मग ह्या राजाला नेमकी चिंता होती कशाची? कशाची चिंता होती? तरी पण आपल्या त्या चिंतेकडे थोडस दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या या प्रजेकडे वळायचा. पण तरी सुद्धा एकटा असेल त्यावेळेला पुन्हा त्याला ती चिंता खायला उठायची. आणि श्रोते हो, नेमकं त्यावेळेला मात्र श्रोते हो, आमच्या या दरबारामध्ये पूर्वीचा काळ असल्यामुळं पूर्वी दरबारामध्ये भाट यायचे, भगवंतांचं गुणगान करायचे, त्यांची स्तुती करायचे, भगवंत कसे आहेत याचं संपूर्ण चित्र त्यांच्या समोर रेखाटायचे. असे ते भाट एक दिवस या दरबारामध्ये येऊन दाखल झाले आणि या राजाच्या समोर भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन करायला त्यांनी सुरुवात केली. जगच्चालका जगन्नाथका जगत्पालका हरी गोपी रमणा मनमोहन तू, गोपी रमणा मनमोहन तू, जगताचा कैवारी कैवारी, जगताचा कैवारी कैवारी, जगताचा कैवारी कैवारी, जगताचा कैवारी. गोपी रमणा मनमोहन तू, गोपी रमणा मनमोहन तू, जगताचा कैवारी कैवारी, जगताचा भगवंतांचं वर्णन वगैरे सगळं काही केलं. पण हे जे भाट होते ना, त्यांच्याही लक्षात आलं की राजा दुःखी दिसतोय, चिंताग्रस्त दिसतोय. आपण त्याला जाऊन विचारावं, राजा एक विचारू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय, रागावू नकोस. पण बरेच दिवस झाले तुला विचारायचं होतं,
कसल्या तरी चिंतेत, कसल्या तरी काळजीत दिसतोय, कोणत्या तरी दुःखात दिसतोय. तुझ्या या काळजीचं, चिंतेचं कारण विचारू शकतो का? आणि त्या वेळेला मात्र राजानं सांगावं, काय आहे ना महाराज, आपल्या आशीर्वादानं, भगवान गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानं माझ्याकडे सगळं 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 काही आहे बघ. लक्ष्मी सुद्धा पाणी भरतीये माझ्याकडे, मूल बाळ आहे, चांगली बायको आहे, आपल्यासारखी प्रजाजन आहेत, माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. पण मग तरी सुद्धा दुःख कशाचं आहे? दुःख दुःख एकच आहे, आणि ते दुःख म्हणजे मला कन्यादानाचं पुण्य मिळणार नाही. मला मुलं आहेत पण मला मुलगी नाही ह्याचं वाईट वाटत आहे. श्रोते हो, उलट झालं की नाही? उलट झालं की नाही? आम्हाला मुलगा नसला की आम्हाला काळजी वाटते, चिंता वाटते, नवस सायास करून आम्ही मुलगा व्हावा ह्यासाठी प्रयत्न करत असतो. पण इकडे राजा मुलगी नाही म्हणून दुःखी आहे, कन्यादानाचं पुण्य मला मिळणार नाही ह्यासाठी दुःख आहे. उलट झालं, उलट झालं. आणि त्या वेळेला मात्र भाट म्हणाले, एक सांगू का, एक उपाय सांगू का, कराल का? ते म्हणाले, आता एवढे उपाय केले, बघतो, हा पण करून बघतो. आणि त्या वेळेला या भाटांनी राजाला सांगितलं, एक काम करा म्हणाले, कैलासनाथांचं स्तवन करा, त्याची तपश्चर्या करा आणि भगवान कैलासनाथांकडून वर प्राप्त करून घ्या. तुम्हाला मुलगी हवी आहे, कन्यादानाचं पुण्य हवंय, हे तुम्ही कैलासनाथांना सांगा, तुमचं नक्की काम होईल. म्हणाले, आता एवढं सगळं करून बघितलं, तर हाही उपाय करून बघू. आणि म्हणून हा राजा अरण्यामध्ये गेला. तिथे गेला, एका झाडाखाली बसला आणि भगवान कैलासनाथांची तपश्चर्या करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय, रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि याची तपश्चर्या फळाला आली आणि समोर बघतात तो काय, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी, म्हणे रे बरा, म्हणे रे बरा, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी. भगवान कैलासनाथ समोर येऊन दाखल झाले आणि म्हणाले, राजा का रे, का तपश्चर्या केलीस, मला का बोलावलंस, काय हवंय तुला? हात जोडले आणि सांगितलं, कैलासनाथा, कैलासनाथा, अहो आपल्या आशीर्वादानं, भगवान गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानं मला कशाची कमी नाही बरं, काही कमी नाही बरं. पण एक चिंता, एक दुःख, या दुःखाचं निवारण व्हावं ह्यासाठी मी आपली तपश्चर्या केली. दुःख, कोणतं दुःख, काय हवंय राजा? मला कन्यादानाचं पुण्य मिळावं. सगळं काही आहे राजा, राजा सांगतोय, देवा सगळं काही आहे, पण मला मुलगी नाही याचं दुःख वाटत आहे, मुलगी नाही याचं दुःख आहे. म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, तुझी इच्छा चांगली आहे,
कन्यादानाचं पुण्य मिळावं म्हणून तुला मुलगी हवी आहे, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून वरही दिला, राजाला वर दिला. वरमृही म्हणून वर दिला. तथास्तु म्हणाले. आणि त्या वेळेला आमचे हे राजे महाराज ज्या वेळेला दरबारामध्ये आले, कानावरती बातमी आली, राणी गर्भवती आहे. राणी गर्भवती आहे. केवढा आनंद झाला राजाला, केवढा आनंद झाला हो. आणि श्रोते हो, दिवसा मागून दिवस चालले, मासा मागून मास चालले. 7वा महिना लागला. आणि 7वा महिना लागल्यानंतर डोहाळे विचारण्याकरता आमचा हा राजा महेंद्रनाथ हा राणीकडे आला मात्र. आणि राणीला विचारलं, काय ग, सांग तुला कसले डोहाळे लागले, काय हवंय तुला. आणि राणीनं सांगावं, महाराज मला काही नको बरं, मला फक्त गोपाल कृष्णाच्या नामामध्ये रंगून जायचंय आणि गोपाल कृष्णाचंच होऊन राहावं असं वाटतंय. आनंद वाटला. गर्भाचे आवडी मातेचा डोहळ, असंच असतं ना. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, आपल्या पोटी नेमकं मूल कसं जन्मणार आहे याची चाहूल आईला आधीच लागते. कसले कसले डोहाळे लागतात मातेला. आधुनिक काळातलं बोलते. आधीचे डोहाळे चांगले होते आणि आत्ताचे डोहाळे विचारायला गेलं ना, सांगा काय खायचंय काय प्यायचंय, तर एक जण म्हणाली, मला की नाही माती खावीशी वाटते. आता काय माती पोटी येणारे देवाला माती खावी. अहो एवढं तरी ठीक आहे, हल्ली बाजारामध्ये भाजलेली माती मिळते. म्हणजे आमच्याकडे मिळते, तुमच्याकडे मिळते की नाही माहिती. ते फुटाणे शेंगदाणे मिळतात त्यांच्याकडे मिळते. पण एवढं तरी ठीक आहे. एक जण म्हणाली, मला की नाही भिंत चाटावीशी वाटते. आता हे कसले आले डोहाळे. लोक म्हणतात मला पैसे खावेसे वाटतात. बरोबर म्हणा, छान मस्त डोहाळे. जन्माला येऊन पैसेच खाणार तुम्ही, चांगली गोष्ट आहे. कसले डोहाळे लागतील सांगता येत नाही. डोहाळे विचारले आणि डोहाळे विचारल्यानंतर 9 मासांती प्रसूत झाली. आणि प्रसूत झाली एका सुंदर गोंडस अशा मुलीला राणीनं जन्म दिला. मुलगी झाली, मुलगी झाली, लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. आणि म्हणून राजानं हत्तीवरून साखर वाटली. बरं का, हत्तीवरून साखर वाटली. उलट झालं की नाही, उलट झालं की नाही. मुलगी झाली म्हणून आनंद झाला. आमच्याकडे मुलगी झाली की तोंड वाकडं करता. मुलगी झाली म्हटले, अरे अरे पण कशाला, पहिली बेटी धनाची पेटी. अहो जी लक्ष्मी आमच्याकडे स्थिर राहावी, जी लक्ष्मी आमच्याकडे यावी, ह्यासाठी आम्ही किती प्रयत्नशील असतो. आमच्याकडे लक्ष्मी यावी, ती टिकावी, ह्यासाठी आम्ही मार्गशीर्षातले गुरुवार करतो, लक्ष्मी पूजन करतो, चैत्र गौरीचं हळदी कुंकू करतो. अहो किती नाही त्या प्रकार आम्ही करतो, लक्ष्मी यावी म्हणून करतो. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडे लक्ष्मी यायला लागते ना, त्यावेळेला हीच सुशिक्षित मंडळी डॉक्टरांकडे जातात आणि या लक्ष्मीला बाहेर काढून टाकतात. फॅक्ट आहे. पण काय करणार, काय करणार. इथं मुलगी झाली म्हणून आनंदी आनंद साजरा होत आहे. हत्तीवरून साखर वाटली जाते. आमच्याकडे मुलगा झाला की पेढे वाटतात आणि मुलगी झाली की बर्फी वाटतात. बरोबर, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना. तुमच्याकडे पण असंच वाटतात ना का नाही. हा, जिलेबी वाट. अच्छा, आमच्याकडे बर्फी वाट. हरकत नाही. पण एक जण महाभाग असे विचारायला आले आणि म्हणाले, काय आहे
एक शंका म्हणून विचारतो. म्हटलं विचारा. मुलगी झाल्यानंतर बर्फी वाटतात, तर मग मुलगा झाल्यानंतर बर्फ का वाटत नाही? म्हटलं तुमची इच्छा असेल तुम्ही वाटा, आमचा अजिबात काही म्हणणं नाही. वाटा. हत्तीवरून साखर वाटली गेली आणि श्रोते हो, बरोबर 12व्या दिवशी या मुलीचं नामकरण विधी, बारस. आणि या बारशासाठी आता राजाच्या कडचं बारस आहे ते म्हटल्यानंतर कसं असणार हो? तसाच थाट माट असा. राजाच्याकडे बारस आहे, त्याच्या मुलीचं बारस आहे, आणि म्हणून हे कसं होतं हो? बारशाचा थाट मोठा चालला असे, बारशाचा थाट मोठा चालला असे, नाव बालिके